कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता विचार करा आमची काय अवस्था असेल। मी तर म्हणजे त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू व्हायचा नाही। तर तुम्हाला असं वाटतं तर माझं काय हाल झालं असेल तुम्ही फक्त विचार करा। खरे हो, आता आम्ही 1-2 दिवसातच घरी येणार होतो त्यांना आमंत्रण द्यायला, पण त्यांना कॉल केला पण त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये। मग हे करण्यासाठी आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो। काय झालं, मालकीबाईचा फोन का नाही लागत आहे? काय ठाव ठिकाणच नाही आहे तर त्यांचा। असं काय झालं, अचानक का गेल्या त्या? गेल्यात एवढं खरं, आता त्या नाही आहेत घरात एवढंच मला माहित आहे। आणि आता आपल्याला त्यासनी शोधायचं आहे। बस म्हणताना म्हणतोय तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी आम्हाला मदत करा, सहकार्य करा। तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही। हां हो हो, आम्ही नक्कीच कळवू तुम्हाला। हो हो, आमचा काही संपर्क झाला तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। हां कळवा। हां नमस्कार। या तुम्ही, थँक्यू। अहो अहो, असं नाव बदललेलं बरं नाही दिसणार। चारू, हा जो बोर्ड आहे ना इथं, तो बरा दिसत नाहीये। आणि आता होणार, सगळं चेंज होणार। हे नाव जाईल तिचं आता इथून। आणि तिनं मुळात काय केलंय शाळेसाठी? काही केलेलं नाहीये। असं कसं? त्यांनी शाळा सुरू केली नाही का, त्यामुळे त्यांचा अधिकार आहेच ना या शाळेवर। चारू, तू प्रमाणापेक्षा चांगली आहेस, तुझं मन मोठं आहे म्हणून तू असं म्हणतेस। पण माझ्यावर विश्वास ठेव, जर तू त्या बाईला भेटली असतीस ना तर तू आधी मला म्हणाली असतीस हे नाव पुसून टाका म्हणून। अहो, पण इतके लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलतायत, त्यात काहीतरी तथ्य असेल ना। हे सगळे लोक तिला लांबून बघायचे, ती स्वतःची जी इमेज उभी करायची ना त्याच्यावरती विश्वास ठेवायचे। पण मी तिला खूप जवळून बघितलंय आणि मी पुरता ओळखून आहे तिला। ती बाई अतिशय पाताळ यंत्री होती। जेवढी जमिनीच्या वर दिसत होती ना त्याच्यापेक्षा जास्त ती जमिनीच्या आत होती। चारू, तिचा काही अधिकार नाहीये या शाळेवर स्वतःचं नाव लावायचा। ठीक आहे, पण तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या। मला गरज नाहीये चारू कसला विचार करण्याची, माझं ठरलंय। खरं तर हे खूप आधी करायला हवं होतं मी, आणि त्यावेळेला ती होती ना समोर, तिनं होऊ दिलं नसतं ते। अधिपतीला हाताशी धरलं असतं आणि माझ्यावरती उलटवलं असतं सगळं। पण आता नाही, तिला जर मी हाताला धरून घरातून बाहेर काढू शकतो तर या शाळेमधून सुद्धा हद्दपार करू शकतो। तिचे सगळे अधिकार पण मी काढून टाकले चारू, आणि आता तिचं अस्तित्व संपवायचं आहे मला माझ्या आयुष्यात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।